मित्रांनो, भारत आणि रशियाच्या नात्याबद्दल एक खूप मोठी आणि अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येतेय, जी ऐकून संपूर्ण जगाचे डोळे विस्फारले आहेत. आता भारताच्या भूमीवर रशियन फायटर जेट्स, रशियन युद्धनौका आणि हजारो रशियन सैनिक तैनात होणार आहेत. आणि अगदी त्याचप्रमाणे रशियाच्या धर्तीवर भारताचे लढाऊ विमानं, युद्धनौका आणि भारतीय जवान तैनात केले जातील. खरं तर भारत आणि रशियामध्ये असा एक ऐतिहासिक करार झाला आहे, जो दोन्ही देशांची सैन्य ताकद आणि आपसातील सहकार्य एका नवीन आणि शक्तिशाली स्तरावर घेऊन जाईल. या कराराचं नाव आहे रिलॉस, म्हणजेच रेसिप्रोकल एक्सचेंज ऑफ लॉजिस्टिक्स सपोर्ट. जर आपण अधिकृत माहिती पाहिली तर हा करार 12 जानेवारी 2026 पासूनच लागू झाला होता, पण याची सविस्तर कागदपत्र 18 एप्रिल 2026 ला रशियाच्या अधिकृत सरकारी पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात आली आहेत. यामुळे आता या कराराचे सर्व नियम आणि अटी जगासमोर पूर्णपणे स्पष्ट झाले आहेत. आता आपण अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया की हा रिलॉस करार नक्की आहे काय आणि त्याचा दोन्ही देशांना काय फायदा होईल. या कराराच्या अंतर्गत भारत आणि रशिया एकमेकांच्या देशात आपलं सैन्य तैनात करू शकणार आहेत. यामध्ये ठरवून दिलेल्या अटीनुसार एका वेळी जास्तीत जास्त 3000 सैनिक, 10 लढाऊ विमानं आणि 5 युद्धनौका तैनात करण्याची मुभा देण्यात आली आहे. याचा अर्थ असा की येणाऱ्या काळात आपल्याला भारतात रशियन लष्करी गणवेशातील सैनिक आणि रशियामध्ये भारतीय तिरंगा लावलेले सैनिक सहज पाहायला मिळू शकतात. पण इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की ही तैनाती कोणत्याही युद्धासाठी नसून ती संयुक्त लष्करी सराव, विशेष ट्रेनिंग, मानवी मदत आणि नैसर्गिक आपत्तीच्या काळात एकमेकांना मदत करण्यासाठी असेल. यामुळे दोन्ही देशांचे सैन्य एकमेकांच्या कार्यपद्धती आणि ताकदीला अधिक जवळून आणि चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकतील. मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटतेय? जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असेल आणि अशाच जागतिक घडामोडींची माहिती पाहायची असेल तर आपल्या चॅनलला आत्ताच लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून येणारे सर्व अपडेट्स तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील. या रिलॉस करारामध्ये एकूण 21 नियम समाविष्ट करण्यात आले आहेत आणि सुरुवातीला हा करार 5 वर्षांच्या कालावधीसाठी लागू असेल. जर या 5 वर्षात दोन्ही देशांना एकमेकांबद्दल कोणतीही तक्रार किंवा अडचण नसेल तर हा करार आपोआप पुढे सुरू राहील. या कराराचा सर्वात मोठा आणि गेम चेंजिंग फायदा हा असेल की दोन्ही देश एकमेकांचे लष्करी तळ, हवाई अड्डे आणि बंदरांचा वापर करू शकतील. मिळालेल्या माहितीनुसार जवळपास 40 पेक्षा जास्त महत्त्वाच्या लष्करी तळांवर दोन्ही देशांना सहज प्रवेश मिळणार आहे. भारतासाठी हे खूप महत्त्वाचं आहे, कारण यामुळे भारताला रशियाच्या आर्क्टिक क्षेत्रात आणि व्लाडिवोस्टोक सारख्या धोरणात्मक दृष्टीने महत्त्वाच्या बंदरांपर्यंत थेट पोहोचता येईल. दुसरीकडे रशियाला हिंद महासागरातील भारतीय बंदरांचा वापर करण्याची संधी मिळेल, ज्यामुळे या क्षेत्रात त्यांचं अस्तित्व मजबूत होईल. इतकंच नाही तर या कराराअंतर्गत भारत आणि रशिया एकमेकांच्या सैन्याला इंधन पुरवठा, तांत्रिक दुरुस्ती आणि इतर सर्व गरजेच्या सुविधा सुद्धा उपलब्ध करून देणार आहेत. यामुळे कोणत्याही मोठ्या लष्करी मोहिमेत किंवा सरावात येणारे अडथळे दूर होतील आणि कामं अधिक वेगवान होतील. खरं तर या करारावर फेब्रुवारी 2025 मध्येच मॉस्कोमध्ये स्वाक्षरी झाली होती आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिनने डिसेंबर 2025च्या त्यांच्या भारत दौऱ्यात याला अंतिम मंजुरी दिली होती. आता 2026 मध्ये याची अधिकृत अंमलबजावणी सुरू झाली आहे. एक गोष्ट मात्र नक्की आहे की भारत फक्त रशियासोबतच नाही तर जगातील इतर महासत्तांशीही आपले संबंध संतुलित ठेवत आहे. भारताने अमेरिकेसोबतही असाच लिमोवा नावाचा करार केलेला आहे. यावरून हेच दिसतं की भारत आपल्या संरक्षण धोरणाबाबत किती सतर्क आहे आणि आपण कोणा एका देशावर पूर्णपणे अवलंबून न राहता सर्वांशी मैत्रीपूर्ण आणि मजबूत संबंध ठेवत आहोत. हा रिलॉस करार भारत आणि रशियाच्या जुन्या आणि घट्ट मैत्रीचा एक नवा पुरावा आहे. तुम्हाला भारत आणि रशियाच्या या वाढत्या लष्करी भागीदारीबद्दल काय वाटतं? तुमचं मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर याला लाईक करायला विसरू नका आणि आपल्या मराठी माणसांपर्यंत ही महत्त्वाची माहिती पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. अशाच नवनवीन आणि महत्त्वपूर्ण घडामोडींसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.